चला आज कलांचूला मी नवीन घर देणार होती. कलांचूची काळजी कशी घ्यायची हे पण तुम्हाला समजेल या व्हिडिओ बघून. नक्की बघा. आता मी काय करणार आहे. पहिले माती घेतली, मातीमध्ये थोडी रेती मिक्स करणार आहे आणि थोडीशी हळद टाकणार आहे याच्यामध्ये चिमूटभर, आणि त्याच्यासोबत टाकणार आहे थोडंसं खत पण आपण टाकू शकतो, नाही टाकलं तरी चालेल, नंतर आपण देऊ शकतो. पण सगळ्यात प्रथम आहे ना, मला हे झाडं उन्हाळ्याभर बघा खूप छान असे राहिलेले आहे माझे, आणि त्याच्यासाठी मी कुंड्या तयार करत आहे. आता ग्रीन बॅग आहे ह्या, याच्यामध्ये लावणार आहे. छोटे छोटे कुंडे आहेत, कलांचूचे रोपे खूप छान येतात, ते बघूया कशी. तर बघा आता हे रोपे मी लावलेले आहे, पण मी काढत आहे कारण मला हे कुंडे परत तयार करायचे आणि सगळे रोपे लावायचे. तुम्ही रोपे पूर्ण बुडापासून नाही काढले ना तरी कटिंगसुद्धा लावू शकता, पण मी आज का बरं अशी करते, कारण एकदा मला ही कुंडी यांना द्यायचे आणि पावसाळ्यात बरेचदा याची कटिंग खराब होते जेव्हा आपण पावसामध्ये हे रोपे ठेवतो, कारण या झाडांनासुद्धा भरपूर असं पाणी नाही लागत, आणि त्याच्यामुळे याची काळजी घेणं म्हणजे फक्त याला पाण्यापासून वाचवावं लागते जास्त, आणि पावसाळ्यात मी ते करत असते. पण बघा तुम्ही पानापासूनसुद्धा किती छान ग्रो झाले. याच्या मुळे बघा किती फिट्ट बसले आहे, ते उपडतासुद्धा मला येत नव्हतं. हे उन्हाळ्याच्या टाईमला मी हे लावलेले होते. पानापासून ग्रो व्हायला थोडा वेळ लागतो, पण ग्रो होते, कारण 2-3 झाडांना पानंसुद्धा आलेले आहे. अशा पद्धतीने ग्रो झाले. बघा आता हे खाली ठेवले होते मी काही दिवस, आणि आता सगळे झाडं वर आणलेले आहे. बघा सर्व झाडं चांगले छान आहे. 1-2 झाडाला फक्त कीड लागली होती थोडीफार, ते मी काढून टाकते. आणि तुम्ही याची कटिंग भरपूर वाढवू शकता. हे झाड असं आहे कोणत्याही ऋतूमध्ये कटिंग याची लागते आणि छान चालतेसुद्धा. त्याच्यासोबत आपण बघूया आता काय काय टाकायचं. झाडांच्या खाली सावलीत हे रोपे ठेवली होती, त्याच्यामुळे खूप छान राहिली. एकदम जास्त उन्हाने पानं जळू शकतात म्हणून मी तसं केलेलं होतं. पण दरवर्षी मी काय करते बघा, आता हे पहिल्यांदाच असं करते मी. म्हणजे हळद घेतली, रेती घेतली थोडी, आणि माती घेतली, आणि हे खत जे होतं हे माझे कुंडीमध्ये झालेले एक प्रकारचं खतच होतं, त्याच्यामुळे मी ते पण मिक्स केलेलं आहे आणि सगळं असं मिक्स करते. दरवर्षी मी फक्त पावसाळ्यात त्याची कटिंग जेव्हा खराब होते तेव्हा कटिंग लावत राहते. कोणतेही झाड खराब होण्याच्या आधी कटिंग जर लावत राहिलं ना ते कधीच खराब होत नाही. अशा पद्धतीने मी ठेवते आणि वर्ष हे झाडं तशीच राहतात. तुम्हाला दाखवते. फक्त एकाच कुंडीला माझ्या कीड लागलेली होती, बाकी सर्व झाडं चांगले होते. पण मला यावेळेस असं वाटलं पूर्ण काढून मी लावले का बरं, कारण या झाडाबद्दल मला इतका अनुभव आलेला आहे की हे झाड खराब होत नाही, त्याच्यामुळं मी तसं केलं. पण तुमच्याकडे एकच रोपं असेल, नवीन असेल, तुम्ही फक्त कटिंग लावू शकता. मी हे सर्व बघा काही कटिंग पण काढल्या, हळदीच्या पाण्यात ठेवल्या, कारण या झाडाच्या भरपूर कटिंग छोटी कटिंग लागते. पण मी बघा आता हे सर्व काढून थोडंसं हळदीच्या पाण्यात ठेवलेलं आहे आणि परत लावते. पण मी कटिंग पण सुद्धा भरपूर तयार केलेलं आहे. काही झाडं उन्हाळ्यातसुद्धा कटिंग लावलेले आहे, ते नाही काढलेले आहे मी. बाकी सर्व झाडं काढले बघा. एका झाडापासून 3-3 झाडं तयार केलेले आहे. आणि नाहीतर मी याच्या पहिले काय करायचे, फक्त पावसाळ्यामध्ये याची कटिंग वाढवत राहायची, कारण पावसाळ्यामध्ये बरेच झाडं पावसामुळे खराब व्हायचे. तरी मागच्या वर्षी मी भरपूर पावसाचे लांब ठेवलेले होते, आणि एखादा पाऊस झाल्यावर मग ते पावसामध्ये जास्त पाऊस नाही लागणार याची काळजी घेतलेलीच होती. पण आता बघा हे हळदीच्या पाण्यात मी सर्व झाडं ठेवलेले आहे आणि सगळ्या झाडांमध्ये ही माती टाकणार आहे आणि नंतर हे झाडं लावणार आहे. कारण मग मी कुंड्या काही बदलणार नाही आहे, नंतर कुंडी हेच राहू देणार आहे. फक्त झाडांना खराब झाले तर नवीन कटिंग लावत राहायची. तुम्हालासुद्धा असं करायचं असेल ना, आज मी 3 तास हे काम केलं आहे सारखं, आणि भरपूर वेळ लागते, मेहनती लागते. व्हिडिओ आवडत असेल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. बघा आता हे झाडं किती हेल्दी आहेत. आणि एका याच्यात बघा, याच्यामध्ये मी पांढऱ्या रंगाचं मला लक्षात आलं, कारण त्याला छोटीशी कडी होती, आणि पहिले तर माझ्याकडे 2च रंग होते, पण यावेळेस मी 3-4 रंग अजून केलेले होते तयार. याच्यावर बरेच व्हिडिओ फुलं उमलताना तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर आहे. भरपूर यावर्षी फुलं आलेले होते. आणि बघा आता हे सगळे झाडं मी असे लावून घेते, छान हळदीमध्ये धुवून माती तयार करून. पण तुम्हाला जर भीती वाटत असेल ना, मी पण पहिले तेच करायची. एक झाड असलं ना तर मी त्याची कटिंग लावायची, पण असं पूर्ण काढायची नाही मुळ्यापासून. पण यावेळेस मी सर्व मुळ्यापासून हे उपडले, कारण मला याच्याबद्दल आता पूर्ण अनुभव आला आणि विश्वास आहे की हे झाडं खराब होणार नाही त्याच्यामुळं मी मुळ्यापासून धुवून ते वेगवेगळे केले आणि कटिंगसुद्धा वाढवल्या याच्या. नाहीतर तुम्हाला जर एखादं झाड असेल तर एकदम असं करायचं नाही, त्याची फक्त थोडीशी कटिंग लावून बघायची. कटिंग वाढली की मग भरपूर रोपे तयार होतात. कलांचूचं हेच आहे, फक्त पावसाळ्यात ते रोपे खराब होतात बरेचसे, आणि कीड लागेल असेल तर नीम ऑइल वगैरे असे आपण स्प्रे करू शकतो, त्याच्यामुळं कीडसुद्धा दूर होईल. मी तर हळदीचा उपयोग करते माझ्या बागेमध्ये. ऑर्गॅनिक पद्धतीने जे काही करता येईल त्याचाच प्रयत्न मी करत असते आणि भरपूर रोपे वापरते. माझ्यामध्ये हे झाड असं आहे की ते सर्वात पहिले म्हणजे कटिंग लावायला या झाडाने शिकवलं, आणि ते कोणत्याही ऋतूत लावता येते. आणि मातीचं पण असं नाही माती हीच पाहिजे तीच पाहिजे, कोणत्याही मातीत त्याची कटिंग खूप लवकर रुजते.
आणि मी उन्हाळ्याच्या टाईमला बऱ्याच दिवसापूर्वी मी यानं पानापासून ग्रो करून बघितले होते, तर भरपूर माझे त्याची रोपे तयार झालेले आहे. पानापासून खूप लवकर तयार होते, फक्त वेळ लागते. लवकर म्हणजे पानापासून तयार होतेच, फक्त त्याला नवीन नवीन पानं यायला जास्तीची त्याला खूप वेळ लागते. त्याच्यामुळे छोटी कटिंग तुम्ही लावू शकता. आणि भरपूर याला वेळ लागला आहे. खालून माती आणा, त्याच्यामुळं पूर्ण रोपे खाली होते ते मी आणले आणि सगळ्या झाडं लावले. याच्यामध्ये खूप जास्त वेळ माझा आज गेलेला आहे. आणि तेव्हा समजलं की आपण एवढ्या रोपाचं काम करतो तरी आपल्याला किती घाम निघते. तसं शेतकऱ्याचंसुद्धा किती कठीण काम असते. त्याला दिवसभर काम करणं म्हणजे खरंच कठीण आहे. शेतीमध्ये राबणं सोपं नाही आहे कोणतंच काम. आणि शेतीचा तसा अनुभव लहानपणी होताच मला. त्याच्यामुळं माहीत आहे की बाबाकडे शेती होती, तर की शेती काम करणं म्हणजे कठीण आहे. शेतीसारखंच व्हावं लागते म्हणजे. त्याच्यामुळं आता बघा हे सर्व रोपे लावलेले आहे. आता ते रोपे आहे ना, ती जी थोडीशी सावली आहे त्या ठिकाणी ठेवणार आहे मी, कारण अजूनही गरमी ऊन खूप जास्त आहे. तसं पण मी याच बाजूने जिथे आता ठेवले नाही त्याच बाजूने ठेवणार आहे पावसाळ्यात, म्हणजे इथं कमी प्रमाणात पाऊस लागते. वरून सोलर वगैरे तिथं असल्यामुळे. बघा या पद्धतीने आपले सगळे रोपे लागलेले आहे. आणि काही झाडं असे थोडे सुकल्यासारखे वाटतही असेल तरी नंतर ते सरळ होणार आहे हे मला खूप माहीत आहे. मी तुम्हाला दाखवते. बघा या सगळ्या पानांना किती मुळ्या आलेल्या होत्या मी लावलेले बघा. कारण बरेचदा आपण फांद्या तोडतो, पानं तोडतो. ते प्रत्येक बागकाम करणाऱ्याला हेच वाटते की आपल्याकडे कसे जास्त झाडं तयार होईल, त्याचा प्रयत्न सर्वच करतात. बघा आता अशा पद्धतीने आपले झाडं दिसत आहे. सर्व मी ज्याच्यावर काम केलं ते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा ना. बघा भरपूर कलांचीचे रोपे तयार झालेले आहे आणि आशा करते की पुढच्या वेळेस खूप फुलं येतील आणि जास्त रोपे वाढवेल मी अजून पावसाळ्यात. तसे तर भरपूर वाढवलेले आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ? धन्यवाद सर्वांचे.